नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण एक विषय घेऊन आलेलो आहोत. मला माहिती आहे सर्वांनाच आश्चर्यकारक असा धक्का बसणार आहे. विषय असा आहे की अभिजित दिपके हे अमेरिकेतून आलेले आहेत. नुकतेच 2 महिन्यापूर्वी आपल्याला माहिती सुद्धा आहे. आणि ते मोदींचेच म्हणजे मोदींनीच आणलेलं असं प्याद राजकारणामध्ये आहे का? हे आपण बघायचं आहे. प्रॅक्टिकल सुद्धा बघायचं आहे आणि त्यांच्या कुंडलीद्वारे सुद्धा बघायचं आहे. काय आहे की 2 महिन्यापूर्वी अभिजित दिपके नावाची व्यक्ती ही इतकी फेमस नव्हती आणि त्यांनी कॉकरोच जनता पार्टी नावाचं एक इन्स्टावरती ग्रुप चालू केला आणि त्याला एकदम प्रसिद्धी मिळाली आणि जणू काही जेन झी म्हणजेच अभिजित दिपके फेम असं झालेलं आहे. काय होतं, आतापर्यंत जेवढे सगळे सरकारचे विरोधक किंवा मोदींचे विरोधक म्हणा, हे वेगवेगळ्या आपापल्या परीने सरकारला विरोध करत होते. परंतु ज्या वेळेला हे CJP स्थापन झाले आणि जेन झी नावाने यांना सपोर्ट मिळायला चालू झाला, त्यावेळेला अगदी मोठे मोठे विरोधक सुद्धा सरकारचे, काँग्रेसचे म्हणता येतील, सगळ्या घटक पक्षातले, ते अभिजित दिपकेंच्या वरती अवलंबून राहायला चालू झाले. लक्षात येतं का बघा तुम्हाला? कारण आतापर्यंत जेवढे सगळे विरोधक होते ते आता म्हणतात की अभिजित दिपके यापुढे काय जो निर्णय घेतील आंदोलनाचा तो आपण त्यांना पाठिंबा देऊ. म्हणजे विरोधक स्वतः सुद्धा विचार करू शकत नाहीत की पुढचं आंदोलन काय करायचं आहे आणि हे सध्या यांच्यावरती अवलंबून आहे. आता निवडणुका नाही आहेत, कोणतीही गोष्ट नाही आहे, म्हणजे कुठलाही हा प्रकार नाही आहे. परंतु 2029 साली काय होणार आहे हे मात्र वेळ आल्यावरतीच तुम्हाला समजणार आहे. अशी गंमत आहे की राजकारणामध्ये आपल्याला सामान्य जनतेपर्यंत राजकारणाचं पहिलं अक्षर जे रा आहे हे सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि राजकारणामध्ये काय काय गोष्टी घडत असतात त्यातलं 1% आपल्यापर्यंत ते पोहोचत असतं आणि त्याच्यावरतीच मीडिया सुद्धा अंदाज करत असतात. परंतु या ठिकाणी ज्यावेळी निवडणुका येतील त्यावेळेला हे सगळे जेव्हा विरोधक एकत्र असणार आहेत अभिजित दिपकेंच्या मागे आणि त्याच वेळेला 2029 साली जेव्हा आश्चर्यकारकरित्या अभिजित दिपके सुद्धा जर सरकारमध्ये सामील झाले तर मात्र राजकारणी हे विरोधक काय करणार हा माझा मोठा प्रश्न आहे. आणि मला अशी शंका त्यांच्या कुंडलीद्वारे सुद्धा येत आहे. बघूया त्यांची कुंडली काय म्हणते आणि थोडक्यात सांगणार आहे, नाहीतर जर सांगायला गेलं तर तास-तासभर आपल्याला विश्लेषण करावे लागेल. वृश्चिक रास आहे त्यांची आणि पहिल्या स्थानामध्ये चंद्रगुरु युती आहे. याचा अर्थ चंद्रगुरु युती असणे कुंडलीमध्ये की कमी वयामध्ये यश संपादन अशा व्यक्ती करत असतात. त्यानंतर कुंभ राशीमध्ये शनी आहे. स्वराशीचा शनी त्यांच्या कुंडलीमध्ये आहे. त्यांचा जन्म 29/9/1995 साली झाला. म्हणजे आता वयाचे 30 त्यांना चालू आहे. येणाऱ्या सप्टेंबरमध्ये 31 त्यांना पूर्ण होतील. म्हणजे 30 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता चालू त्यांना 31 वर्ष आहे. त्यानंतर म्हणजे चिकाटी जर अशा व्यक्तीने ठेवली कुंभ राशीतल्या शनीने तर मात्र त्यांना नक्की यश मिळू शकतं. त्यानंतर कन्या राशीमध्ये बुध आणि कन्या राशीमध्ये शुक्र आहे. कन्या राशीतला बुध हा हुशारपणा देतो. योग्य वेळ आली की एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीमध्ये म्हणजे स्वतःचा स्वार्थ कुठं आहे हे साधण्याची बुद्धी कन्या राशीतला बुध हा त्यांच्यामध्ये नक्की देतो. परंतु त्याबरोबर कन्या राशीमध्ये शुक्र सुद्धा आहे. आता जर आपण विचार केला की जे त्यांच्याबरोबर आता जे सध्या विरोधक एकवटलेले आहेत सरकार विरोधामध्ये तर ते सुद्धा यांची पाठ 2029 पर्यंत देतील किंवा नाही अशी सुद्धा शंका ह्याच्यामध्ये येते. कारण यामध्ये फसवणूक कन्या राशीमध्ये जर शुक्र असेल तर लोकांकडून फसवणूक होण्याचे जास्त चान्सेस असतात. तेव्हा अभिजित दिपकेंनी सुद्धा काही लोकांना जवळ करण्यापूर्वी 1000 वेळा विचार करणं आवश्यक आहे असं माझं स्पष्ट मत या ठिकाणी आहे. त्याबरोबर मंगळ आणि राहू तुळ राशीमध्ये आहेत. त्या फक्त काय आहे की कोणतीही चांगली घटना घडताना
यांच्या बाबतीमध्ये कोणत्या ना कोणत्या तरी अडचणी येण्याची शक्यता दाट आहे. आता यामध्ये कन्या राशीचा शुक्र हा नीचेचा झालेला आहे. वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये त्रासदायक थोडा हा ठरू शकतो आणि त्याच्यानंतर त्यांनी जर रोज महालक्ष्मीची आराधना केली, जर महालक्ष्मी अष्टक रोज पठण केलं, नक्कीच त्याचा फायदा यांना भविष्य काळामध्ये होऊ शकतात. परंतु हे मात्र या ठिकाणी मी सांगू इच्छितो, लिहून ठेवा, 2029 मध्ये निवडणुकीच्या काळामध्ये हे नक्की सरकार सोबत असतील. बघूया काय होणार आहे. आज आहे 2026 तारीख आहे. ऑगस्ट महिना लागलेला आहे आणि 1-2 तारीख आहे. 29च्या दरम्यान नक्की हे सरकारमध्ये स्थापन सामील होतील आणि विरोधकांची पंचायत होऊन बसेल, असं माझं या ठिकाणी कुंडलीच्या द्वारे स्पष्ट मत आहे. तुम्हाला काही तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. 9822119472 हा नंबर आहे. व्हॉट्सअप क्रमांक आहे. तुम्ही तुमची जन्मवेळ, जन्मतारीख आणि जन्मस्थळ